हॅलो मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक छान असं केमिकल फ्री होममेड साबण घेऊन आलेली आहे आणि ते स्किनसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तसं तर मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे साबणं उपलब्ध आहेत, पण जर कधी बाहेरच्या साबणाने आपली स्किन जर ड्राय होत असेल, रखरख होत असेल, तसं जर साबण आपल्याला घरी जर आपण करून पाहिलं तर नक्कीच त्याचे फायदे तुम्हालाही जाणवतील. आणि हा जो साबण आहे ना, खरंच खूपच छान आहे. मी करून पाहिला आणि मला त्याचा रिझल्टसुद्धा आला आहे. आणि केमिकल फ्री असल्यामुळे ना आपल्या घरामध्ये फ्री असल्यामुळे तो कोणीही वापरू शकते. अगदी लहान मुलापासून तर मोठ्यांपर्यंत हा जो साबण आहे ना, तो सगळ्यांच्या स्किनला सूट होणारा आहे. आता मी हे सगळे जे पानं आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि याच्यामध्ये मी वापरणार आहे तुळशीची पानं, जे की तुळशीची पानं वापरल्यामुळे तुळशीची पानं वापरणार आहेत. आणि तुळशीच्या पानामध्ये ना खूप जास्त अँटीबॅक्टेरियल गुण असतात. चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग ते खूप लवकर बरं करण्याचं साठी ते मदत करतात. आणि रोज जर चेहऱ्याला लावल्याने ना चेहऱ्यावरील ब्लड सर्क्युलेशन जे आहे ना, ते खूप चांगल्या प्रमाणात होत असते. म्हणून याच्यामध्ये ना मी जे पण काही घातलेलं आहे ते आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. आपण हे आता जर रोज प्रयोग करू शकत नाही, रोज कोरफड लावू देत किंवा मग तुळशीचा पाला जो आहे तो आपण आपल्या चेहऱ्याला लावत, हे करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आहेत. म्हणून मी हे सगळं जे आहे ना साबणमध्ये टाकलेलं आहे. आणि याचा साबण जो आहे ना मी तो बनवलेला आहे. आता माझ्या टेरेसवरनं वरती छान असं ॲलोवेराचं मोठं झाड आहे. त्याच झाडाचं एक पान तोडून आणल्यानंतर ना हे जे ॲलोवेरा आहे त्याची सगळी वरची जी कडकवाली जी साल असते ती संपूर्ण काढून घेतलेली आहे. आतला जो गर आहे तो संपूर्ण काढून घेतल्यानंतर ना आपल्याला एका बाउलमध्ये काढायचा आहे. आणि सगळ्यांनाच ॲलोवेराचे भरपूर फायदे माहिती असतात, त्याच्यामुळे वेगळं सांगायची गरज नाही. ॲलोवेरामुळे आपल्या स्किनचे जे प्रॉब्लेम आहे ते बऱ्यापैकी दूर होतात. आणि ॲलोवेरा जेल जो आहे तो प्रत्येकाच्या स्किनला सूट होतोच. आणि नसेल सूट होत तर आपण आपल्या केसांसाठी सुद्धा वापरतो. आणि हे जे केमिकल विरहित जे साबण आहे ते अत्यंत उपयोगी आहे. आता इथे मी जो ते केमिकल वापरणारं जास्त फायदेशीर ठरते असं नाही, कारण की प्रत्येकाची स्किन ही सेन्सिटिव्ह असते आणि प्रत्येकाच्या स्किनचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात. पण हा जो कडुलिंबाचा पाला आहे तो सगळ्यांसाठीच फायद्याचा ठरतो. आता जो लिंबाचा पाला जो आहे स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर आपल्याला तो मिक्सरच्या जारमध्ये टाकायचा. त्याच्यासोबत आपण काढलेला तो ॲलोवेरा जेलसुद्धा टाकायचा आहे, तुळशीची पानं टाकायची आणि 1 चमचा हळद टाकायची. आणि मग काही सगळे मिक्सरमधून काढल्यानंतर ना आपल्याला छान अशी पेस्ट तयार झालेली दिसते. आणि ती पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची. तुम्ही कापडाने सुद्धा गाळू शकता किंवा मग चाळणीने सुद्धा असं चाळू शकतात, जेणेकरून त्याच्यामधला जो चोथा आहे तो साईडला होईल आणि त्याची जी पेस्ट आहे ती खाली राहील. संपूर्ण आपल्याला हे गाळून घ्यायचं आणि गाळल्यानंतर आपल्याला ना याच्यामध्ये ॲड करायचं आहे व्हिटॅमिन सी, जे की व्हिटॅमिन सी जी आहे आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. व्हिटॅमिन सीमुळे आपला चेहरा जो आहे तो ग्लो करतो आणि बऱ्याचशा व्हिटॅमिन सीमुळे आपल्या चेहऱ्यावरचे पिंपल्स, दाग धब्बेसुद्धा दूर होतात. आणि ते आपण इतर केसांसाठी सुद्धा वापरतो. त्याच्यामुळे ही वस्तू आपण वापरणार आहोत आपल्या साबणमध्ये त्या सध्या उपयुक्तच आहे. हे संपूर्ण आता आपण जे आहे टाकलेलं ते आता हलवून घेणार आहोत. आणि हलवल्यानंतर ना ते छान असं मिक्स होतं. आणि मिक्स झाल्यानंतर ना इथे मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. ते डबल बॉयलर आपल्याला करायचं आहे. आता इथे हे मी घेतलेलं आहे सोप, जे की मार्केटमध्ये इझी अवेलेबल असतं. आणि हा सोप बेस आहे. सोप बेस तुम्हाला कुठेही ऑनलाईन मिळून जाऊ शकतो. असेल तर मला नक्की कमेंट करा, मी त्याची लिंकसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेलच. आता हा जो आहे मी 500 ग्रॅम घेतलेला आहे. याच्यामधला मला अगदी थोडासाच लागणार आहे. आणि एवढ्याशा याच्यामध्ये ना आपले 4 साबण तयार होतात. आणि विशेष म्हणजे केमिकल विरहित असलेले हे साबण जे आहेत ना स्वस्तामध्ये खूप छान असे तयार होतात. आणि याचा जो रिझल्ट आहे ना तो 100% आहे. जर तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा चेहरा तुम्ही स्वतः पहा की किती तुम्हाला फरक पडतोय. इथे माझं पाणी जे आहे ते बॉईल झालेलं आहे आणि मी पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आतमध्ये एक झाकण ठेवलेलं आहे, जेणेकरून पाणी जे आहे छान असं बॉईल झाल्यानंतर त्याच्यामध्ये जाणार नाही. आणि इथे ना तुम्ही साबण टाकल्यानंतर ना लगेच ते विरघळतं. आणि इथे मी हळदीचा चमचा वापरल्यामुळे ना त्याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे. त्याला अक्षरशः पेअर साबणचा कलर जो आहे ना तसा आलेला आहे. आणि आपण जे पेस्ट तयार केलेली होती कडुलिंबाची ती आता आपण या साबणमध्ये ॲड केलेली आहे. आता सगळं साबण जे आहे ना ते आपल्याला या सिलिकॉनच्या मोडमध्ये टाकायचं आहे. हे गरम असतानाच आपल्याला ही प्रक्रिया जी आहे ते करायची आहे. आता या सिलिकॉनच्या मोडमध्ये आपल्याला हे साबणाचं सिरप टाकल्यानंतर ना हे लगेच 2 तासानंतर सेट व्हायला ठेवायचं आहे. तुम्ही फ्रीजरमध्ये नाही ठेवलं तरी हे बाहेरच सेट होऊन जातं, कारण की याचं साबण जे आहे ते पटकन तयार होतं. म्हणून आपल्याला हे गरम असताना त्याच्यामध्ये टाकायचं. आणि हे सिलिकॉन मोडसुद्धा ऑनलाईन मार्केटमध्ये मिळून जातील. आणि हे जे सिलिकॉन असल्यामुळे याच्यामध्ये साबण काढण्याची जी पद्धत आहे ना खूपच सोपी आहे. तुम्हाला काही मेहनत करायची गरज नाही आणि खूप लवकर इझिली हे बाहेर पडतं. आणि तुम्ही हे स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता. इझिली हे जे साबण आहे ना सिलिकॉन असल्यामुळे लवकर बाहेर पडतं, त्याला मेहनतीची जास्त आवश्यकता नाही. आणि याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे सिलिकॉन मोड अवेलेबल आहेत आणि तुम्ही नक्की याच्यामधले तुम्हाला हवे तसे तुम्ही घेऊ शकता. आणि बाहेरच्या साबणामध्ये भरपूर असं केमिकल असतं आणि त्याच्यामुळे आपली जी स्किन आहे ती ड्राय होते, रफ होते, रखरख होते. त्याच्यामुळे आपल्याला इतर सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणून आपण हे असे साबण जे आहेत आता घरी करू शकतो, कारण की बाजारामध्ये भरपूर असे साबण आहेत की इझिली मिळून जाऊ शकतात. आणि फेस वॉश जो आहे तो सुद्धा बाहेर
मार्केटमध्ये मिळतो त्यापेक्षा जर असं साबण जर आपण स्वतः घरी बनवलं तर त्याचा आनंदही वेगळा असतो आणि केमिकल विरहित जर साबण आपण वापरलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला दिसूनच येतो. आता मी तरी हे साबण वापरते आहे 2-3 दिवस झाले आणि मला याचा रिझल्ट जो आहे तो खूप छान आलेला आहे. मी सुद्धा वापरते आणि माझी फॅमिलीसुद्धा वापरते. तुम्ही सुद्धा वापरून पहा आणि मला काय रिझल्ट आला ते सांगा. मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की आपल्याकडे भरपूर असे नवनवीन व्हिडिओ येत असतात. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. मी तरी माझा चेहरा जो आहे या साबणाने वॉश केला आहे आणि खूप फ्रेश वाटते. पिंपल जे आहेत बऱ्यापैकी आता 2 दिवसात जरी फरक पडलेला नसला तरी येणाऱ्या काही दिवसामध्ये माझा चेहरा जो आहे तो खूप छान होईल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा व्हिडिओ छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि काळजी घेत राहा.